अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामीचे असेच मनमोहक आणि जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा। स्वामी भक्तांनो, आपल्या घरातून बाहेर पडताना म्हणायला पाहिजे की स्वामी माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा चला। कधी कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा आणि मला पोटाशी धरा असे तुम्ही स्वामींना सांगा। तुम्ही खूप आनंदी असाल ना, तेव्हा म्हणा स्वामी माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करताना तेव्हा मला स्वामी माझ्या मदतीला या, तुमच्या हातून काही चुकते ना तेव्हाच म्हणा स्वामी मला तुम्ही क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या कृपेचे व मायेचे उबदार पांघरून माझ्यावर नक्की घाला, माझ्यावर तुम्ही नक्कीच कृपा करा। आणि मित्रांनो, नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील आणि असेच स्वामीचे संदेश तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीवरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा। बाळा, भक्ती प्रवासात असेल तरी यात्रा बनते, भोजनात असेल तर प्रसाद बनतो, भुकेत असेल तर उपवास होतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनते। म्हणून जीवनात धैर्य संयम ठेवा, योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल। ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हालाच मिळणार आहे। म्हणून जीवन, अनुभव आणि शाळा गुरु हे असायलाच पाहिजे। सर्व इथूनच अभ्यास सुरू होतो आणि अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत शिकत राहण्यासाठी असतो। प्रत्येक अनुभव आपल्याला त्यातून काही ना काही तरी शिकवत असतो। म्हणून जोपर्यंत माणूस दुःखी आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही। म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते। म्हणून काही गुण पाहता, काही दोष पाहता आज देव म्हणतात जे दुसऱ्याचे मन पाहत असतात। म्हणून आपण दुसऱ्याचे मन अगदी नीट पारखून पाहिले पाहिजे। त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे याच्याकडे आपण नक्कीच पाहू नये, पण त्याचे मन चांगले असेल आणि त्याचं मन निर्मळ पवित्र असेल तर तो व्यक्ती खूप चांगला म्हणून संशयाला नको, तिथे विश्वास नको। बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस, तू कोणासोबतही विश्वासघात करू नको। जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तेच आपले आई वडील सुद्धा असतात। म्हणून अहंकार जीवनात त्यालाच असतो ज्यांना कष्ट न करता सर्व काही मिळालेले असते। म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतराच्या कष्टाचाही खूप आदर करत असते। म्हणून स्वामी मित्रांनो, तुम्ही कष्टातून वर आले आहात तर नक्कीच तुम्हाला देव यश प्रदान करणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे। म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणापेक्षा जास्त किमती आणि मूल्यवान आहे। तो ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बहुतेक कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। म्हणून दुसऱ्याची मदत करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा असते आणि ती सेवा आपण देवाची करतोय असं आपण समजायला हवं। बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस, तुझे माझ्यावर प्रेम असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर आणि लव्ह यू गॉड असे टाईप कर। होय बाळा, देवासाठी आपण सेवा करतोय ते निस्वार्थपणे करायला पाहिजे। जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्याचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच सापडत असते। म्हणून जीवन केव्हा संपेल ते कोणालाच माहीत नसते। मनासारखं आनंदाने जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणे शक्य नाही आणि परत हा जन्म मिळणे अशक्य आहे। कारण आपण चांगले कर्म केले तरी या पृथ्वी तलावर देव आपल्याला नक्कीच परत पाठवतील।
म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी आनंदाने गुणगाणत राहायचं आणि ते जीवन आपण जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी ना कधी एक पान हिरवा दिसतं. जसं हजारोच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं असतं, तसंच ते पान असतं. म्हणून आपण असे झाडाप्रमाणे राहिले पाहिजे की ते सर्वांना छाया देतात, मदत करतात. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचा साक्षीदार होत असतो. मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकलं की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोचतं. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्म हे परमात्म्यापर्यंत नक्कीच पोचत असतात. आयुष्य हे सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात, त्याचं नात्याला खरा अर्थ असतो. बाकीचे नाते केवळ माझी माझी म्हणून वाहिलेले व्यर्थ ओझे मात्र असतात. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्याच्या सल्ल्याने घेतले जातात, तोपर्यंत घर शाबूत राहतो. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र हे घर शाबूत राहत नाही आणि ते आपल्या हातून निश्चितच जात असते. म्हणून कोणीतरी एकाने निर्णय हे नक्कीच घेतले पाहिजे. आणि म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासाने घडतील चमत्कार. जो स्वामीवर विश्वास ठेवेल तो नक्कीच त्याला होईल साक्षात्कार. विश्वास असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश कमीत कमी 12 जणांना शेअर करा आणि स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करा. भाग्यवान ठरा. बाळा, लोक आपल्या आयुष्यातून असेल त्यांना काढून टाका जे स्वार्थी आहेत. आपल्याकडे चांगले लोक देव पाठवत आहे. म्हणून हारण्याची अनेक कारणे ती जिंकण्यासाठी आता ठरत आहे. कठोर परिश्रम फक्त आवश्यक असते. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं. जीवन आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण सोडायचं नसतं. आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेलं मन आणि प्रेमाने केलेले हृदय आहे. या हृदयात सदैव स्वामीचा वास असावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामी विना तुम्हीच माझे मायबाप, स्वामी माऊली माझ्या पाठीशी तुम्ही कायम राहा, असे स्वामीकडे प्रार्थना करा आणि स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करा. माझ्या लेकरा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नको करूस, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.